नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत पवार तर उपसभापती रतन बोरनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती येवला सभापती मंत्री छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीय वसंत पवार तर उपसभापतीपदी संभाजी पवार यांचे निकटवर्ती असलेले रतन बोरनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मावळत्या सभापती सविता पवार तसेच उपसभापती संध्या पगारे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते। दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला येथील बोलवण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये सहाय्यक निबंधक विजय सिंग राजपूत व सहकारी सुधीर वाघ यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप खैरे, छगन भुजबळ संपर्क कार्यालयाचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, माजी सभापती सविता पवार, संध्या पगारे, संचालक उषाताई शिंदे आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। प्रथमतः या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्याचप्रमाणे या तालुक्याचे भाग्यविधाता आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो, कारण की त्यांनी माझी या ठिकाणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड केलेली। या ठिकाणी भुजबळ साहेब असतील, त्याचप्रमाणे ह्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय मारुतरावजी पवार साहेब असतील, बनकर अण्णा, त्याचप्रमाणे संभाजीराजे पवार, अरुण मामा थोरात, दिलीप अण्णा खैरे, लोखंडे साहेब त्याप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या पॅनलची निर्मिती झालेली होती। या मार्केट कमिटीमध्ये सत्ता आल्यानंतर प्रथमतः किसन काका धनगे हे सभापती होते, त्यानंतर सविताताई पवार ह्या सभापती होत्या व तिसऱ्यांदा आमची सभापती म्हणून निवड झाली। हा जो विश्वास या सर्व नेते मंडळींनी आमच्यावर टाकला तो विश्वास सार्थ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, या तालुक्याचे लोकनेते माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब, ज्येष्ठ सहकार नेते बनकर अण्णा, अरुण मामा थोरात, युवा नेते सन्माननीय संभाजीराजे पवार, दिलीप अण्णा खैरे, लोखंडे साहेब यांच्या सहकार्याने आज बाजार समितीच्या उपसभापती पदाची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे। मला जो या ठिकाणी उपसभापती पदाचा कालावधी मिळालेला आहे, या कालावधीमध्ये मी उपबाजारावर पाटोदा असेल, उपबाजारावर डोंगरगाव असेल आणि येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाला मी बरोबर घेऊन विविध असे विकास कामं या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये करून शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने बाजार समितीमध्ये न्याय कसा भेटेल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव कसा भेटेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने प्रयत्न करू। आदरणीय नामदार भुजबळ साहेब, आदरणीय माजी आमदार मारुतराव पवार साहेब, आदरणीय सहकार नेते बनकर अण्णा, अरुण मामा लोखंडे साहेब, दिलीप अण्णा खैरे या सर्वांच्या माध्यमातून येवला मार्केट कमिटीची निवड झाली होती। या निवडीच्या प्रसंगी दरवर्षी 1 वर्षानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करायची असं ठरलं होतं। अशी तिसरी टर्म आदरणीय चेअरमन म्हणून वसंतराव पवार साहेब, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन आदरणीय आमचे रतनजी बोरनारे साहेब यांची निवड झालेली आहे। मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं येवला तालुका शिवसेना उद्धव साहेबांच्या गटांच्या वतीनं त्यांना दोघांना शुभेच्छा व्यक्त करतो। थांबतो। बाजार समितीची 2023 ला शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक झाली आणि या निवडणुकीचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार मारुतराव पवार साहेब, तसेच लोकनेते सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निर्माण झालं आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर जास्तीत जास्त संचालक या ठिकाणी या पॅनलचे निवडून आल्यानंतर तिन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला की 5 सभापती आणि 5 उपसभापती या मार्केट करता निवड करायची आणि त्याप्रमाणे पहिल्यांदा किसन काका धनगे यांनी सभापती निवड झाल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे ट्रॅक्टर लावायचे असतील तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी भरपूर मोठं शेड त्या निर्माण केलं आणि महत्त्वाचं म्हणजे
गेल्या टर्म मध्ये सभापती उपसभापती सविताताई पवार त्याचप्रमाणे संध्याताई पगारे या 2 महिला असताना सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये येण्या जाण्याचा रस्ता असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जे गाड्या लावण्याचं त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे. गेली 40 वर्ष कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात अद्यावत असं कार्यालय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांनी. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामध्ये माझे आपले संभाजीराजे पवार असतील, वसंतराव पवार असतील, त्यांच्याबरोबर आमचे सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब असतील, यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे डोंगरगाव ह्या नवीन मार्केटमध्ये शासनाकडून जागा मिळालेली आहे. आणि भविष्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने मी त्यांच्याकडे एकच विनंती करतो की पाटोदा मार्केट त्यांनी चालू केलं पाहिजे आणि डोंगरगाव मार्केटचा विकास हा त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. त्यांना मी भुजबळ साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो. आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय मारुतरावजी पवार साहेब, संभाजीराजे, अरुण मामा या सगळ्यांच्या एकीकरणातून पॅनल उभा राहिला होता. त्या पॅनल निवडून होताना सर्वांना संधी कशी भेटेल, सर्व संचालक निवडून आलेले समाधानी कशी राहायचं असं ठरलं होतं. त्याप्रमाणे आता 2 पंचवार्षिक झालेले आहे, 2 वर्ष झालेले, तिसरे त्याप्रमाणे मार्गी लागलेले आहे. या कामी तुम्ही सर्व पत्रकारही सहकार्य करता, सगळ्यांना सारखं भेटतं, त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो. विशेषतः आमचे चेतन भाऊचे हात जोडून आभार मानतो. तुमच्या सहकार्याशिवाय कोणतंही काम चांगलं होऊ शकत नाही. मित्रांनो, तुम्ही सर्वजण सहकार्य करता म्हणून कोणत्याही संस्था एवढ्यामध्ये सगळ्यात चांगल्या चालू आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या सर्वांच्या पुढाऱ्यांच्या वतीने तुमच्या सर्वांचे पत्रकारांचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला पुढे चांगल्या कार्याला शुभेच्छा देतो हात जोडून. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.